भेटलो, उपमुख्यमंत्र्यांना भेटलो की रत्नागिरी सिंधुदुर्गवरच चर्चा होते, अशातला काही भाग नाही. कालपासून मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली विदर्भाच्या काही जागांवर दौरा मुख्यमंत्री महोदयांचा झाला. त्या संदर्भात मी आदरणीय DCM साहेबांची चर्चा केली. विदर्भातल्या अन्य ज्या जागा आहेत, शिवसेनेच्या आहेत, तिथं कशा पद्धतीनं कामकाज चालू आहे ह्याचा आढावा देखील मी आदरणीय उपमुख्यमंत्री महोदयांना देवेंद्रजींना दिला. मला असं वाटतं की संघटनात्मक आणि जी निवडणूक चालू आहे या संदर्भातली चर्चा होती. कुठेही रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेवर इथं चर्चा झालेली नाही आणि आम्ही दोघं म्हणजे मी त्यांना भेटून सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीचा प्रश्न सुटेल असं मला वाटत नाही. त्याच्यामुळे कुठेही रत्नागिरी सिंधुदुर्गवर चर्चा झाली नाही. जी चर्चा झाली ती ओव्हरऑल कालचा जो मुख्यमंत्री महोदयांचा दौरा झाला त्याच्या संदर्भात चर्चा झाली. तिकडे प्रचार सुरू केलाय भाजपाने पूर्णपणे. आशिष शेलार पण मैदानात उतरलेले आहे. नाही, आशिषजी काल माझ्यासोबत होते. महायुतीचा प्रचार ते करतायत. आम्ही देखील महायुतीचा प्रचार करतोय. असा वैयक्तिक कोणाचाही प्रचार सुरू झालेला नाही. रत्नागिरी सिंधुदुर्ग जागा ही अजून कोणालाही फायनल झालेली नाही. नेते मंडळींच्या चर्चेनंतर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जागा ही महायुतीच्याच उमेदवाराला मिळणार आहे. आम्ही देखील महायुतीच्याच उमेदवाराचा प्रचार करणार आहोत. ये वाला लेते हैं। इन्वर्टर एसी। आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं। इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है. उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए. वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलायझर. पण त्यांनी 2 दिवसापूर्वी एक ट्विट केलं आणि व्हिडिओ टाकला होता अजितदादांचा. खासदारकीमध्ये मिठाचा कडा असेल तर आमदारकीचा बाबत इशारा दिलेला. नाही, त्यांना अजितदादांचं भाषण आवडलं म्हणून टाकलेला तो व्हिडिओ होता. मला त्याच्यातनं काही राजकीय हेतू असा होता असं मला वाटत नाही. शेवटी प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे, विचार करण्याचं स्वातंत्र्य आहे. त्या भावनेतनं टाकलेला तो व्हिडिओ होता. शिवसेना आग्रही आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग करता, त्या दृष्टीने हे होत आहे. आणि शिंदे साहेब पण वारंवार याबाबत आग्रही असतात. पण तरी आज आपण इकडे देवेंद्रजींकडे मी पुन्हा एकदा सांगतो की मी नागपूरला असताना देवेंद्रजी ज्यांच्या नेतृत्वाखाली या सगळ्या घडामोडी घडल्या, आम्ही सरकारमध्ये आलो, ते नागपूरमध्ये असताना मी त्यांना न भेटणं हे चुकीचं आहे. आणि म्हणून जे काल दौऱ्यामध्ये झालं, हिंगोलीच्या दौऱ्यामध्ये झालं, वाशिमच्या दौऱ्यामध्ये झालं, यवतमाळच्या दौऱ्यामध्ये झालं, त्याचा सगळा आढावा मी देवेंद्रजींना दिलेला आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की या भेटीकडे फक्त रत्नागिरी सिंधुदुर्ग जागेच्यासाठी ही भेट होती असं कोणी मानू नये. आता उपमुख्यमंत्र्यांशी भेटले, मग मुख्यमंत्री पण नागपुरातच आहे आज. नाही, मी आत्ताच बोलणं झालं ना मुख्यमंत्री महोदयांशी. आदरणीय उपमुख्यमंत्री महोदयांचं देवेंद्रजींचं आत्ता टेलिफोनिक बोलणं झालेलं आहे. जे काही आढावा मी सांगितलेला होता त्याच्यावर दोघांची चर्चा झालेली आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की मुख्यमंत्री महोदय इथं आहेत, देवेंद्रजी इथं आहेत, त्याच्यामुळे असं कोण कोणाला भेटत नाही याचे वेगळे अर्थ काढण्याची काही गरज नाही. सूत्रांच्या याच्यावरनं तुम्ही काढू नये ही माझी विनंती आहे. रवींद्र वायकरांच्या उमेदवारीला विरोध होतो आहे भाजपकडून. साहेब, उमेदवारीच्या बाबतीमध्ये चर्चा करण्याचा एवढा मी मोठा कार्यकर्ता नाही. जे काही निर्णय होतील त्या निर्णयाबरोबर भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आणि मित्र पक्षाचे सगळे कार्यकर्ते काम करतील. नारायण राणेंनी असं म्हटलंय का मला देवेंद्र फडणवीसांनीच आग्रह केला होता भाजपमध्ये येण्यासाठी. त्या सगळ्या गोष्टीतून आता कुठेतरी बोलून दाखवणे हा किस्सा, त्यामुळे कुठेतरी भाजपची जागेसंदर्भात हे दबाव टाकण्याचा प्रयत्न. राणेसाहेब हे महायुतीतले ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्या वक्तव्यावर मी माझं वक्तव्य म्हणणं मांडणं हे योग्य नाही.